विद्यार्थी मित्रांनो, आपण रेस्पिरेशनच्या पार्ट सेकंड व्हिडिओमध्ये एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे ती आपण समजून घेत आहोत. तिला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचा जो फर्स्ट पार्ट आहे ग्लायकोलायसिस ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. We have seen that in glycolysis process there are 8 ATPs are generated from the one glucose molecule and 2 pyruvic acids are formed. Okay, now these pyruvic acids are transported to the mitochondria for the further reactions. After that, after glycolysis, second step is oxidation of pyruvic acid, and after that the Krebs cycle. Okay, so this oxidation of pyruvic acid is most important phase of aerobic respiration. In this process, in the process of glycolysis, one glucose molecule is converted into 2 molecules of pyruvic acid. As we know, एका ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये आपण बघितलेलंच आहे की एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल्स हे तयार होतात. नाउ धिस पायरुविक ॲसिड इज एक्सपोर्टेड टू द मायटोकॉन्ड्रिया टू कन्वर्ट इट इनटू 2 कार्बन कंपाउंड कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड बिफोर एंटरिंग इनटू द क्रेब्स सायकल. म्हणजे हे जे काही पायरुविक ॲसिड आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एक्सपोर्ट केले जातात टू कन्वर्ट इट इनटू 2 कार्बन कंपाउंड दॅट इज ॲसिटाल्डिहाइड बिफोर द एंटरिंग इनटू द Krebs cycle. The acetaldehyde combines with the coenzyme A to form acetyl coenzyme which enters into the Krebs cycle. मग नंतर हे काय होतं, acetaldehyde जे आहे ते are combined with the coenzyme A, acetaldehyde, आणि त्यापासून काय तयार होतं तर acetyl coenzyme तयार होतात. आणि हे ॲसिटिलचा जो काही ॲसिटिल कोएन्झाइमचा ॲसिटिल पार्ट जो आहे तो दॅट एंटर्स इनटू द क्रेब्स सायकल अँड वन्स अगेन द कोएन्झाइम्स आर रिकवर्ड. द मिड बिटवीन द कोफॅक्टर thiamine pyrophosphate that is called as TPP, lipoic acid that is LA, and coenzyme A are involved in this process, and 2 carbon compounds and 2 NADH2 per 1 glucose molecule are produced in this series of in the reactions. यामध्ये 2 कार्बन कंटेनिंग 2 कार्बन जे आहेत ते कार्बन डायऑक्साइड जे आहेत ते रिलीज होतात आणि त्याचबरोबर जे आहेत ते 2 NADH2 चं फॉर्मेशन हे या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. द स्टेप वाइज रिएक्शन्स आर ॲज फॉलोज. The pyruvic acid, the first step, the pyruvic acid is converted into acetaldehyde by the action of pyruvic acid dehydrogenase enzyme. सगळ्यात सुरुवातीला जे आहे ते पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन हे ॲसिटिल कोएन्झाइम ॲसिटाल्डिहाइड मध्ये होतं आणि यामध्ये जे काही एन्झाइम यूज केलं जातं दॅट इज द पायरुविक ॲसिड डिकार्बॉक्झिलेज आणि यामध्ये जे आहे ते कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. आपण ह्या ठिकाणी जे काही कंटेंट घेत आहोत ॲक्च्युली 2 पायरुविक ॲसिड आपण ग्लायकोलायसिसमध्ये बघितले की 2 पायरुविक ॲसिड जे आहेत ते तयार होतात. पण फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ आवर स्टडी आपण फक्त या ठिकाणी जे आहे ते एकच पायरुविक ॲसिड जे आहे ते आपण दाखवलेलं आहे. फक्त आपण कॅल्क्युलेशन करताना त्यांना 2च्या हिशोबाने आपण त्याला कॅल्क्युलेट करणार आहोत. फक्त रिॲक्शन दाखवताना आपण फक्त एक मॉलिक्यूल जे आहे ते पायरुविक ॲसिडचं या ठिकाणी वापरतोय, पण रिझल्टमध्ये आपण त्याला 2 कन्सिडर करणार आहोत. ओके, म्हणजे 2 टर्न्स त्याचे व्हायला पाहिजेत. The second step, the acetaldehyde now combines with the thiamine pyrophosphate and get converted into acetyl TPP complex. Now this acetyl TPP complex after combining with the lipoic acid, acetyl TPP complex after combined with lipoic acid converted into acetyl LA complex, and the TPP once again it is recovered. हे परत एकदा रिकवर्ड केल्या जातात आणि ते परत रिॲक्शन मध्ये यूज केल्या जातात. नाउ दिस ॲसिटिल LA complex are react with the acetyl coenzyme A, resulting in the formation of acetyl coenzyme A. ओके, तर यामध्ये काय फॉर्मेशन होतं, ॲसिटिल कोएन्झाइम हे या ठिकाणी तयार होतं. म्हणजे ॲसिटिल LA complex is reacting with the coenzyme and forms the acetyl coenzyme and reduced lipoic acid by the enzyme. Okay, now this
reduced lipoic acid after reacting with NAD is oxidized and NAD reduced to NADS2. या ठिकाणी जे आहेत ते NADS2 चं फॉर्मेशन हे आपल्याला बघायला मिळतं बाय द ॲक्शन ऑफ द एन्झाईम लायपॉइड डिहायड्रोजिनेज. आणि या ठिकाणी जे आहेत ते NADS2 चं फॉर्मेशन हे झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, फ्रॉम दिस सिरीज ऑफ रिॲक्शन द TPP and LA are recovered and put it use again in the cycle. TPP आणि LA जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते रिकवर केल्या जातात आणि ते परत एकदा यूज केले जातात सायक्लिक मॅनरमध्ये. त्यांचा यूज परत एकदा होतो बाय इंट्रोड्युसिंग द ॲसिटिल पार्ट इन द क्रेब्स सायकल अँड द कोएन्झाईम हे ऑल्सो रिकवर्ड. म्हणजे हे जे काही ॲसिटिल कोएन्झाईम जे आहेत या ठिकाणी जे तयार झालेले आहेत याचा जो ॲसिटिल पार्ट आहे तो क्रेब्स सायकलमध्ये वापरण्यात येतो आणि त्याच्यानंतर जे आहेत ते याच्यासोबतचे जे काही कोएन्झाईम्स आहेत ते परत एकदा रिकवर्ड केल्या जातात आणि ते परत रिॲक्शनमध्ये वापरल्या जातात. द नेट कॉन्ट्रीब्युशन ऑफ धिस स्टेप इज 2 NADS2. जे हे शेवटच्या ठिकाणी आपल्याला जे काही या ठिकाणी NADS2 चं फॉर्मेशन झालेलं जे बघायला मिळतं ते इथे जे आहेत ते 2 NADS2 फॉर्म होतात. या ठिकाणी आपण पायरुविक ॲसिड जे आहेत या ठिकाणी फक्त एकच दाखवलेलं आहे. इथं जर 2 दाखवले असते तर या ठिकाणी जे आहेत ते 2 NADS2 फॉर्म झालेले आपल्याला बघायला मिळाले असते. दॅट मीन्स विच जनरेट्स 2 into 3 ATP 2 into 3 equals to 6 ATPs in the electron transport chain and also 2 molecules of carbon dioxide are given out as a byproduct. सुरुवातीलाच कार्बन डायऑक्साईड जे आहे ते या ठिकाणी बाहेर पडतात. ओके, सो द नेट गेन ऑफ दिस रिॲक्शन इज 6 ATP in the form of the in the form of formation of the 2 NADS2 molecules. ओके, तर नेट गेन काय आहे ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिडचं तर 6 ATPs. ओके, आफ्टर दॅट द नेक्स्ट स्टेप इज क्रेब्स सायकल or it is also known as TCA cycle or citric acid cycle. हे याला वेगवेगळे नाव जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. The major oxidation reactions are takes place in the mitochondria. आता सध्या किती पहिल्या ग्लायकोलायसिसमध्ये जे आहेत ते 8 ATP मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. नंतरचं जे काही ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड जे आहे त्याच्यामध्ये 6 ATP मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत आणि रिमेनिंग जे ATPs आहेत त्या सगळ्या आता ह्या क्रेब्स सायकलमध्ये किंवा TCA सायकलमध्ये किंवा त्यालाच आपण सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये तयार होताना आपण बघणार आहोत. ओके, तर तयार होतात. तर त्या कशा तयार होतात हे आपण या प्रोसेसमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मेजर रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. द रिॲक्शन इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस आर इन सायक्लिक मॅनर. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या सायक्लिक मॅनर आहेत. तर स्टेप वाईज रिॲक्शन्स आर स्टडीड बाय द जर्मन सायंटिस्ट सर हॅन्स क्रेब. सर हॅन्स क्रेब यांनी हे जे काही रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या त्यांचा स्टेप वाईज स्टडी जो आहे तो केलेला आहे. सो दिस सायकल इज पॉप्युलरली नोन आफ्टर हिज नेम ॲज क्रेब्स सायकल. म्हणजे त्यांनी शोधल्यामुळे त्यांच्या नावाने त्यांचंच नाव या सायकलला देण्यात आलेलं आहे आणि ते नाव जे आहे ते क्रेब्स सायकल म्हणून याला ओळखलं जातं. द फर्स्ट 3 ॲसिड्स आर फॉर्म्ड आर tricarboxylic acid, so it is also referred as tricarboxylic acid cycle. त्यालाच आपण ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल किंवा TCA सायकल असे आपण त्याला या रिॲक्शनला किंवा या सायकल आपण म्हणत असतो. किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज सिट्रिक ॲसिड सायकल बिकॉज द फर्स्ट TCA फॉर्म्ड इज सिट्रिक ॲसिड. जो पहिला काही जो कंपाऊंड आहे तो सिट्रिक ॲसिड ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड कंपाऊंड जो आहे तो सिट्रिक ॲसिड तयार होतो त्याच्यामुळे त्याला सिट्रिक ॲसिड सायकल असेही नाव देण्यात आलेलं आहे. द क्रेब्स सायकल इज completed in several steps which can be catalyzed by various enzymes and coenzymes. The stepwise reactions are as follows. प्रत्येक जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन एक स्पेसिफिक एन्झाईम्स यांनी कंट्रोल केलेली आहे आणि त्या स्टेपवाईज रिॲक्शन जे आहेत ते आपण
पुढील प्रमाणे बघणार आहोत. पहिली रिॲक्शन जी आहे ती द सायकल स्टार्ट विथ द ॲसिटिल कोएन्झाइम. जे काही ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिडमध्ये जे काही ॲसिटिल कोएन्झाइम जे फॉर्म झालेले आहेत त्यांच्यापासून या रिॲक्शनची सुरुवात होते. अँड हे जे काही ॲसिटिल कोएन्झाइम जे आहेत दॅट रिॲक्ट्स विथ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड टू फॉर्म द सिट्रिक ॲसिड अँड कोएन्झाइम ए. तर सगळ्यात सुरुवातीला काय होतं, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड reacts with the acetyl coenzymes and they form the citric acid and coenzymes are separated in this reaction and this coenzymes जे काही coenzymes आहेत ते परत एकदा ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड मध्ये वापरल्या जातात. The reaction is mediated by the citrate synthetase and the acetyl the coenzyme goes back to form some other acetyl coenzyme. म्हणजे परत एकदा ॲसिटिल कोएन्झाइम फॉर्म होण्यासाठी हे जे कोएन्झाइम आहेत ते वापरल्या जातात. तर या रिॲक्शनमध्ये आपण बघतो की या ठिकाणी ॲसिटिल कोएन्झाइम जे आहे ते 2 कार्बन कंपाऊंड जे आहेत ते दॅट आर रिॲक्ट विथ द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड दॅट इज द 4 कार्बनिक कंपाऊंड जे आहेत ते, आणि त्यापासून जे तयार होणारा जो कंपाऊंड आहे तो सिट्रिक ॲसिड आहे दॅट इज द 6 कार्बन कंटेनिंग. ओके, तर ह्या पद्धतीनं हे सिट्रिक ॲसिड सगळ्यात सुरुवातीला तयार होतात आणि कोएन्झाइम हे परत रिकवर केल्या जातात. तर सेकंड स्टेप जी आहे ती सिट्रिक ॲसिड लुजेस अ मॉलिक्यूल ऑफ वॉटर टू फॉर्म सिस ॲकोनेटिक ॲसिड बाय युझिंग ॲकोनिटेज एन्झाईम. तर सिट्रिक ॲसिडचं कन्व्हर्जन हे सिस ॲकोनेटिक ॲसिडमध्ये होतं आणि यामधून जे आहे ते वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पडतात. आफ्टर दॅट the third step, the cis aconatic acid is converted into isocitric acid by addition of one molecule of water. This reaction is catalyzed by the enzyme aconitase. परत एकदा काय होतं तर सिस ॲकोनेटिक ॲसिड जे आहेत दॅट इज त्यांच्यामध्ये जे आहेत ते त्यांचं कन्व्हर्जन आयसोसिट्रिक ॲसिडमध्ये होतं विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड ॲकोनिटेज एन्झाईम. After that, the isocitric acid undergoes oxidation, that is the removal of hydrogen, under the influence of enzyme isocitric dehydrogenase to form oxalosuccinic acid. And these the release of 2 hydrogen atoms are accepted by NAD to form NADH2. ही जी आहे ती या ठिकाणी पहिली डिहायड्रोजिनेज जे आहे ते रिॲक्शन आहे. यामध्ये काय होतं तर आयसोसिट्रिक ॲसिड जे आहे त्याचं कन्व्हर्जन हे ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये होतं आणि या ठिकाणी जे आहेत ते आयसोसिट्रिक डिहायड्रोजिनेज एन्झाईम वापरल्या जातात आणि ड्युरिंग दिस प्रोसेस द NAD इज कन्व्हर्टेड इनटू NADH2. ओके, आफ्टर दॅट द ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड अंडरगोज द डिकार्बॉक्सिलेशन टू फॉर्म alpha ketoglutarate acid, that is 5 carbonic compound, and one molecule of carbon dioxide is released by using oxalosuccinase decarboxylase enzyme. तर या ठिकाणी ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड जे आहेत ते त्यांचं कन्व्हर्जन हे अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिडमध्ये होतं आणि या प्रोसेसमधून जे आहे ते कार्बन डायऑक्साईड रिलीज केल्या जातात आणि या ठिकाणी जे एन्झाईम वापरले जातात ते ऑक्झॅलोसक्सिनिक डिकार्बॉक्सिलेज एन्झाईम या ठिकाणी वापरले जातात. आफ्टर दॅट नाउ द अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड अंडरगोज बोथ कार्बॉक्सिलेशन अँड dehydrogenation reactions to form succinyl coenzyme A compound. During this reaction, one molecule of coenzyme A is used up, one molecule of carbon dioxide is released and NAD is reduced to NADH2. तर या ठिकाणी परत एकदा ही आपल्याला डिहायड्रोजनेज सेकंड डिहायड्रोजनेज रिॲक्शन आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये NADH2 चं फॉर्मेशन होतं म्हणजे अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड कन्वर्टेड इनटू सक्सिनिल कोएन्झाइम after the react with the coenzyme A and NAD is converted into NADH2 and in this reaction carbon dioxide are given out with the help of the enzymes
the alpha ketoglutarate dehydrogenase enzyme. Okay, after that the succinyl coenzyme, जे काही succinyl coenzyme मागच्या रिएक्शन मध्ये तयार झालेले आहेत, now that are converted into succinic acid in the presence of succinase thiokinase. यामध्ये जे आहे ते सक्सिनिल कोएन्झाइमचं जे कन्व्हर्जन आहे ते सक्सिनिक ऍसिड मध्ये होतं आणि कोएन्झाइम जे आहेत ते परत एकदा रिकव्हर केल्या जातात. अँड इन दिस प्रोसेस the energy is liberated is used to convert guanosine diphosphate, that is GDP, to GTP, guanosine triphosphate. Now this GTP, guanosine triphosphate, is reacted with the ADP to form GDP and the substrate ATP. या ठिकाणी जे आहे ते सबस्ट्रेट ATPs जे आहे ते या ठिकाणी रिलीज झालेले आपल्याला बघायला मिळतात. दिस इज द या ठिकाणी जे आहेत त्या दोन रिॲक्शन हे आपल्याला बघायला मिळतात. सक्सिनिल कोएन्झाइम्स आर कन्व्हर्टेड इनटू सक्सिनिक ऍसिड आणि त्या ठिकाणी ते येते ग्युनोसाइन ट्रायफॉस्फेट जे आहे ते तयार होतात आणि कोएन्झाइम जे आहेत ते रिकवर केले जातात. आफ्टर दॅट धिस GTP, that is guanosine triphosphate, are converted into guanosine diphosphate and one ATP molecule is generated during this reaction. Okay, after that the succinic acid is oxidized to फ्युमेरिक ऍसिड. याच्यानंतर जे आहे ते सक्सिनिक ऍसिडचं फॉर्मेशन हे फ्युमेरिक ऍसिड मध्ये होतं बाय द युजिंग एन्झाईम सक्सिनिक डिहायड्रोजिनेज. परत इथं सक्सिनिक डिहायड्रोजिनेज एक रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, ड्युरिंग विच 2 hydrogens are liberated and that is accepted by the FAD, that is the flavin adenine dinucleotide. तर हे जे आहे ते याचं जे कन्व्हर्जन जे आहे ते FADH2 मध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर यामधले जे काही इथं जे आहे ते FADH2 मध्ये FADH2 तयार होतात आणि फ्युमेरिक ऍसिड जे आहेत ते त्याचं फॉर्मेशन होतं. नाव दिस फ्युमेरिक ऍसिड इज रिॲक्टेड विथ 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर. याच्यामध्ये वॉटर जे आहे ते यूज केलं जातं टू फॉर्म द मेलिक ऍसिड. याचं फॉर्मेशन नंतर मॅलिक ऍसिड मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ फ्युमेरेज एन्झाईम. अँड द लास्ट स्टेप ऑफ दिस रिॲक्शन इज द मॅलिक ऍसिड इज ऑक्सिडाइज्ड टू oxaloacetic acid with the help of enzyme malate dehydrogenase, which again reacts with the acetyl coenzyme A and enters to the Krebs cycle to oxidized. During this process, 2 hydrogen atoms liberated, which is reduced NAD to NADH2. म्हणजे या ठिकाणी जे आहेत ते मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन हे ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड मध्ये होतं आणि हे जे काही ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आहेत ते परत एकदा ऍसिटिल कोएन्झाइम जे आहेत त्यांना फिक्स करण्यासाठी क्रेब्स सायकल मध्ये वापरल्या जातात आणि ड्युरिंग विच दी मॅलेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम जे आहेत हे वापरल्या जातात आणि यामध्ये जे आहे ते NADचं कन्व्हर्जन हे NADH2 मध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. दिस इज द 4th dehydrogenase reaction in this process. या पद्धतीनं ह्या सगळ्या स्टेप वाईज रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे आहे फर्स्ट स्टेप जे आहे या फर्स्ट स्टेपमध्ये ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड जे आहेत ते वापरले गेलेले आहेत आणि सगळ्यात शेवटच्या स्टेपमध्ये ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड जे आहेत ते परत एकदा तयार होऊन दॅट आर रेडी टू यूज इन द क्रेब्स सायकल and after that NADH2 are formed. Okay, after that, thus one complete turn of Krebs cycle there are 4 dehydrogenase reactions. आपण बघितलं की यामध्ये 4 डिहायड्रोजिनेज रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळाल्यात. एक जे आहे ते स्टेप 10, त्यानंतर स्टेप 8,
त्यानंतर स्टेप 6 आणि स्टेप 4 ह्या ज्या आहेत त्या 4 डिहायड्रोजनेज ज्या काही रिॲक्शन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी क्रेब्स सायकलमध्ये बघायला मिळतात. बट as we know there are 2 pyruvic acid formed per glucose molecule, so we should consider 2 turns of the cycle to complete total yield of energy. आपल्याला माहिती आहे की 2 पायरुविक ॲसिड जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत पर ग्लुकोज मॉलिक्यूल, पण आपण जे रिॲक्शन आहे ही रिॲक्शन घेताना आपण फक्त सिंगल पायरुविक ॲसिडचा वापर केलेला आहे. तर कंप्लीट जे काही एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या सायकलचे 2 टर्न जे आहेत ते कन्सिडर करावे लागतील. ओके, म्हणजे या ठिकाणी जे काही डिहायड्रोजनेज जे आहेत ते 4 रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्याला जर आपण 2 सायकल जर कंप्लीट केल्या तर 2 into 4 दॅट इज 8 डिहायड्रोजनेज स्टेप जे आहेत ते आपल्याला या क्रेब्स सायकलमध्ये बघायला मिळतात. राईट, इट मीन्स दॅट 6 NADH2 अँड 2 FADH2 आर फॉर्म्ड. म्हणजे यामध्ये जे आहेत ते 6 NADH2 फॉर्म झालेले आहेत. एक या ठिकाणी NADH2, त्यानंतर ह्या चौथ्या रिॲक्शनमध्ये आणि 6व्या रिॲक्शनमध्ये. म्हणजे या ठिकाणी 2 आणि शेवटचं जे आहे ते या ठिकाणी 2, अशा 6 NADH2चं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं बघायला मिळतं. आणि 2 FADH2 जे आहेत ते या 8व्या रिॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, म्हणजेच विच गिव्ज राईज टू, आता हे जे काही याचं जे कॅल्क्युलेशन आपण केलं तर 6 NADH2 गिव्ज राईज टू 6 into 3 म्हणजे 1 NADH2 इक्वल्स टू 3 ATPs. ओके, त्याच्यामुळे काय करतो आपण 6 NADH2 into 3 equals to 18 ATPs. म्हणजे NADH2 मधून आपल्याला 18 ATP मॉलिक्यूल जे आहेत ते मिळतात. आणि 2 FADH2 जे आहेत दॅट गिव्ज राईज टू 2 into 4 equals to 4 ATPs. म्हणजे FADH2 जे आहेत हे 1 FADH2 equals to 2 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे एक FADH2 असेल तर ते दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ 2 ATP मॉलिक्युल्स. म्हणून 2 FADH2 तयार झालेत, म्हणून 2 into 2 equals to 4 ATPs in the ETC, electron transport chain, and 2 substrate ATPs are formed between the succinyl coenzyme A and succinic coenzyme acid. ओके, तर या ठिकाणी जे काही 7th जी काही स्टेप आहे याच्यामध्ये हे ATPs या ठिकाणी जनरेट झालेत. या ठिकाणी 2 ATPs जे आहेत ते फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या सायकलमध्ये जी क्रेब्स सायकल आहे याच्यामध्ये टोटल यील्ड किती मिळालेलं आहे तर the total yield of Krebs cycle is 18 plus 4 plus 2 equals to 24. ATPs are formed during this process and 4 molecules of carbon dioxide also given out. आणि 4 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल जे आहेत ते सुद्धा या प्रोसेसमधून बाहेर पडतात. म्हणजे क्रेब्स सायकलची टोटल यील्ड जी आहे ती 24 ATP मॉलिक्युल्स इतकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ओके, सो दिस कॅन बी समराइज इन टू धिस चार्ट. हे जे काही चार्ट आहे याच्यामध्ये सगळं समराइज्ड केलेलं आहे, टोटल रिॲक्शन समराइज्ड केलेली आहे. बघा, हिच्यामध्ये सुद्धा एक पायरुविक ॲसिड म्हणजे याचे 2 टर्न आपल्याला कन्सिडर करावेच लागतील. तर 1 pyruvic acid हे या ठिकाणी pyruvic acid आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाइम A. इन बिटवीन जे आहे ते कार्बन डायऑक्साईड रिलीज होतात आणि त्यानंतर NADH2चं फॉर्मेशन हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ओके, आफ्टर दॅट द ॲसिटिल पार्ट इज युज्ड इन द क्रेब्स सायकल दॅट इज फर्स्ट रिॲक्टेड विथ द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड अँड दॅट इज फॉर्म द सिट्रिक ॲसिड. सगळ्यात पहिलं कंपाऊंड जे आहे ते सिट्रिक ॲसिड तयार होतं. त्याच्यानंतर जे आहे ते स्टेप वाईज इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहे ते फॉर्मेशन होत जातं आणि इन बिटवीन दॅट व्हेरियस कंपाऊंड लाईक सिस ॲकोनिटिक ॲसिड, आफ्टर दॅट आयसोसिट्रिक ॲसिड, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड, कीटोग्लुटारिक ॲसिड, सक्सिनिल कोएन्झाइम, सक्सिनिक ॲसिड, फ्युमॅरिक ॲसिड, मॅलिक ॲसिड,
these compounds are formed. आणि हे जे आहेत ते वेगवेगळ्या स्टेपवर त्याचं जे हे आहेत ATPs आणि NADH2 जे फॉर्मेशन आहे ते आपल्याला झालेलं बघायला मिळतं. जसं याच्यामध्ये आयसोसिट्रिक ॲसिड आणि ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये NADH2चं फॉर्मेशन आहे. त्याचबरोबर कीटोग्लुटारिक ॲसिड आणि सक्सिनिलीच्यामध्ये NADH2चं फॉर्मेशन बघायला मिळतं. या पद्धतीनं वेगवेगळे जे इथं सक्सिनिक ॲसिड आणि फ्युमॅरिक ॲसिड याच्यामध्ये FADH2चं फॉर्मेशन बघायला मिळतं. त्यानंतर मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ते NADH2चं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळतं. तर या पद्धतीनं हे जे काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन सायक्लिक मॅनरमध्ये चालत राहते आणि याच्यामध्ये जे काही हे आहे ATPचं फॉर्मेशन ते ATPचं फॉर्मेशन हे होत राहतं आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी रिलीज केला जातो. सो दिस इज ऑल अबाउट द क्रेब्स सायकल and this is all about the oxidation of pyruvic acid and Krebs cycle. Okay, thank you. Next part, that is the electron transport chain and anaerobic respiration will be discussed in next video. Thank you.